आम्ही तर खरं निघालो होतो मंदिरामध्ये आणि साक्षी दिदी आम्हाला सगळ्याला घेऊन चालली होती. म्हणजे ती ऑटो ड्रायव्हिंग करत होती. पण पाऊस एवढा मोठा आला पुढं, तुम्ही बघाच की इतका मोठा पाऊस होता की सांगता सोयनी. वारं पण होतं, पाऊस पण होता. आणि मंदिरामध्ये तर इतके छान असे पूजा दीपत भरपूर लावलेले होते. हॅलो नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी भाग्यश्री तुमचं खूप स्वागत करते. तर आज बघितलं आहे की दिदी आम्हाला कसं ऑटो रिक्षा चालवून आम्हाला घेऊन आली आहे इतक्या मोठ्या मंदिरामध्ये. आणि इतकं रात्र झालेली आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे आणि खूप मोठा पाऊस वारं सुटलेलं आहे. तर दिवसभर हे मस्त अशी छान पूजा होम वगैरे आम्ही लेकरावासाठी करून घेतलेला आहे. तर माझी आई आली होती, ताई आली होती आणि छोटी बहीण. तर आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहोत आणि हे सगळं परिवार आम्ही जमलेलो होतो. त्याच्यामुळं म्हणलं आज सोमवार बी होता, तर हे व्हिडिओ गेल्या महिन्यातला आहे आणि सोमवारचा दिवस होता. तर आम्हाला असं वाटलं की आज म्हणजे घरी होमचं कार्यक्रम पण झाले, तर कुठल्या तर देवाला दर्शन घ्यावं, देवाला जाऊन दर्शन घ्यावं. तर आम्ही आलो आहे देवणी गावामध्ये. लातूर जिल्ह्यातलं गाव आहे आणि हे पण तालुका आहे देवणी. तर आम्ही ह्या गावात असं मंदिरामध्ये आलो तर इतके दीपत लावलेले होते. म्हणजे आज कोणता सोमवार तर होताच, पण काहीतरी वेगळा दिवस होता त्याच्यामुळं का इतके दीपत लावलेले होते छान छान. आणि ओम काढलेलं होतं आणि सगळे दीपत तुपाचे होते आणि इतक्या वाती होत्या. एका ह्याच्यामध्ये 108 वाती होत्या. तर इतक्या साऱ्या वाती त्यांनी कधी केल्या होत्या की, पण इतकं छान वाटत होतं मंदिर. ओम कुठं काढलेलं होतं, कुठं स्वस्तिक काढलेली होते आणि खूप छान छान असं त्यांनी डेकोरेशन दीपचं बनवलेलं होतं. म्हणजे ते दिव्याचं असं छानपैकी हो का. इथं बघा किती छान असं ओम काढलेलं आहे आणि पुढं स्वस्तिक काढलेली आहे. आणि आता जे खाली आहे आणखीन एक काहीतरी ते काढत आहेत आणि एका पंक्तीमध्ये 108 वाती होत्या. तर असे भरपूर दीपत लावलेले होते त्यांनी आणि इतकं छान आणि मस्त मंदिर झालं होतं. आणि दीपत लावल्यावर तर इतका भारी लुक आलेला होता की खूपच छान लुक आलेला होता. त्या म्हणजे इतकं भरून असं गजमज मंदिर एवढं छान दिसत होतं. तर म्हणजे हे दीपत म्हणजे त्यांनी कसं भरपूर दिवसापासून ते तयारीतच होते वात्या तेन करून. आणि एका पंक्तीत 108 वाती होत्या. तर खूप छान असं भरून वाटत होतं मंदिर आणि खूप छान बघा. ओम तर इतकं छान दिसायले की सांगता सोयच नाही. स्वस्तिक पण खूप छान दिसायली आहे. आणि म्हणलं आता आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जावं. तर मध्ये म्हणजे आता आरती चालू होणार होती म्हणजे थोड्या वेळानं. तर आम्ही मध्ये गेलो आणि तिथं साफसफाई चालू होती. तर आम्हाला कसं लांब जावं लागते दुसऱ्या गावाला. आणि आम्ही ऑटो रिक्षा दिदीनं घेतली होती चालवायला आणि दोघं बहीण भाऊ इथं दर्शन घेतात. आणि तिथं तयारी चालूच होती मंदिरामध्ये, आरतीची तयारी चालू होती. त्यामुळं का दर्शनाला काय थोडा लेट झालाच होता. तर नंतर आम्ही शनी मंदिरामध्ये गेलो. म्हणजे येते वेळेस शनी देवाच्या मंदिरात गेलो. इतकं वारं सुटलं तर बघा की सांगता सोय नाही. पावसाचं आगमन थोडं थोडं झालेलीच होती. तर बघू शकता इकडं किती अंधार असा पडलेला आहे. तर मी तर पटकन दर्शन घेतलं आणि चला म्हणले का सांगू का की आमच्यासोबत लेकरं बाळ होते. लहान आमचा वंशू पण होता. तर मग आता माझी इथं काही थांबायचा वेळ नाही आणि पलीकडून कसं मोठी नदी आहे. तर पावसाला तर सुरुवात झाली. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या गावाकडचे व्हिडिओ असंच बघत जावा आणि लाईक कमेंट सबस्क्राईबर नक्की करा. तर मी तर पावसात इतकी घाबरून गेले ते मोबाईल ध्यान माझ्यासाठी तुम्हाला नक्की कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि
थेंब पडले मी तरी भिजली होते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तसंच आमच्या गावाकडचे व्हिडिओ बघत जावा आणि सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा, छोटीशी कमेंट करत जावा. तर आम्ही सगळे पावसात भिजलो होतो, पण दीदीला ड्रायव्हिंग करायला नव्हती लावली मी, तर मला माहीत होतं ते पुढं. मग विजयदादांनी केला. चला मग बाय.